एक तर माझ्या विरोधात ईडीने जी चार्जशीट फाईल केलेली आहे ती चार्जशीट चुकीची आहे आणि त्या चार्जशीटच्या विरोधातच आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत। आज आम्हाला कोर्टाने बोलवलं आहे, कोर्टाचा मान सन्मान आम्ही करतो, न्यायव्यवस्थेचा मान सन्मान आम्ही करतो, म्हणून इथं उपस्थिती दर्शवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। पण चार्जशीट जर आपण वाचली तर चार्जशीटमध्ये सुद्धा बऱ्याच चुका आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळतील। एक तर प्रमुख FIR जो झाला होता त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही, त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव आहे, मुश्रीफांचं नाव आहे, असे अनेक 75 नेते आहेत, त्यांचं नाव असताना माझं नसताना, आणि माझ्या वेळेस तिथं प्रशासक होता, एक फार सिनियर लेवलचे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून होते, आणि त्या प्रशासक असताना तिथं राजकीय बोर्ड नसताना जी मी फॅक्टरी घेतली ती फॅक्टरी मी घेतली, जास्त भावाली मी घेतली, तरीसुद्धा मी सरकारच्या विरोधात बोलतोय, सातत्याने लढतोय, म्हणून कदाचित ईडीने माझ्यावर तिथं कारवाई केली। ईडीचे अधिकारी कुठेही चुकीचे नाही, पण त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे ते त्या पद्धतीने वागतायत, आणि चार्जशीटलाच विरोध करण्यासाठी आता आम्ही न्यायव्यवस्थेकडे आलेलो आहे। न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे 100% विजय हा आमच्या सगळ्यांचा होईल। कमी पैशांमध्ये कारखाना घेणं असेल, त्यानंतर ज्यांना जास्त बोली लावली असेल त्याला टेक्निकली अडकवून आपला कारखाना पुढे घेणं असेल, अशा सगळ्या तुमच्यावर आरोप आहेत, त्यामध्ये कसं नमूद केलं? एक तर तुम्ही समजून घ्या की जे काही टेंडर त्या ठिकाणी घेतलं गेलं त्या टेंडरमध्ये कुठेही सांगितलं नव्हतं एकपेक्षा जास्त लोकांनी तिथं बीड केलं पाहिजे। हे चौथ्यांदा टेंडर तिथं आलं होतं। जेव्हा प्रशासक तिथे आले त्या उलट रेट हा वाढून घेतला होता, आणि त्या वाढीव रेटला मी कंपनी तिथं तो कारखाना तिथं घेतलेला आहे। त्यामुळे हे जे काही ॲलिगेशन ईडीने केलेले आहेत ते नुसते हवेतले ॲलिगेशन आहे। आम्ही कोर्टाच्या मदतीने, कोर्टाच्या माध्यमातून, कोर्टाच्या आशीर्वादाने तिथं न्यायाची लढाई तिथं लढणार आहोत, आणि विजय 100% आमच्या सगळ्यांचं होईल। अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्या देखील नावाचा तुम्ही उल्लेख केला, मात्र त्यांना निर्दोष सोडलाय, तुम्हाला जाणून बुजून यात अडकवलं जातंय का? आम्ही विरोधात आहोत, त्यामुळेच कदाचित आम्हाला तिथं अडकवलं जातं असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि जे आज सत्तेत आहेत, ज्याचा दादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, इतरही सर्व मान्यवर आहेत, ते मात्र त्या ठिकाणी निवांत आहेत। FIR मध्ये त्यांचं नाव आहे, माझं नाव नाही, मुख्य FIR जी आहे, आणि तरीसुद्धा मला याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न तिथं केला आहे। पण शेवटी आम्ही लढणारी माणसं आहोत, लढत असताना आता न्यायव्यवस्था पण आमच्याबरोबर आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की नक्कीच आमचा सगळ्यांचा विजय होईल। नाही, त्यांची FIR मध्ये, प्रमुख FIR मध्ये त्यांची नावं सुद्धा आहेत, आणि ज्या केसमध्ये मी आत्ता इन्व्हॉल्व होतोय ना, तर ज्याच्यामध्ये मला समन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा गुरु कमोडिटीज असं नाव आहे। आता गुरु कमोडिटीज कोणाची हे आपल्याला माहिती आहे, पण मी कुठल्याही इतर कंपनीवर, इतर नेत्यावर काय बोलणार नाही, कारण हा लढा माझ्या आणि ईडीच्या मधला लढा आहे, हा सत्याचा लढा आहे। त्यामुळे ह्याच्यात राजकीय भूमिका कोणाचंही नाव न घेता मी माझी लढाई त्या ठिकाणी लढत आहे। गुरु कमोडिटीचं तुम्ही नाव घेतलं म्हणजे थेट अजित पवारांचं तुम्ही अप्रत्यक्षरित्या नाव घेताय, नाही तुम्हा ससेमिरा अजून सुटला नाही, तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादांचं नाव या केसमध्ये आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई तिथं सुरू आहे। पूर्णपणे फाईल अजून क्लोज झालेली नाही, ती फक्त कपाटात ठेवलेली आहे त्यांच्या बाबतीत। आमचं फक्त कपाटातून ती बाहेरच होती, आणि बाहेर असतानाच आमच्यावर तिथं कारवाई केली गेली। फाईल कपाटात ठेवली, मात्र दुसरीकडे जलसिंचन घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप झाला त्यांना त्या प्रकरणामध्ये कोर्टानंच आता निकाल दिला। FI एंटरप्राइजेसला 300 कोटी रुपये देण्याचा आता निर्णय। आता मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याच्यावर उत्तर देण्याची जरूरत आहे। त्यावेळेस घसाला फार कोरड पडूस तर आपण म्हणत होता सिंचन घोटाळा, मोदी साहेब सुद्धा त्या बाबतीत बोलले, आणि आता मात्र कोर्टाने जर तिथं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने निर्णय दिला असेल, मग त्यावेळेस फक्त राजकीय भूमिका घेत असताना बिना पुराव्याचं तिथं ते मोठे नेते बोलत होते। आम्ही जे आज बोलतोय ते पुराव्यासकट तिथं बोलत आहोत। आम्ही पुराव्यासकट बोलून सुद्धा तिथं कुठेही त्या नेत्यांवर कारवाई होत नाही, तिथं मात्र राजकीय भूमिका घेऊन तुम्ही फक्त बोलत होता, आणि त्याच्यावर तिथं कारवाई झाली। त्यामुळे आमचं सरकारसुद्धा अडचणीत आलं, याच्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। पण हे जे काही हवेत गोळ्या मारायच्या भूमिका जशी BJPची असती ती कुठेतरी आता सिद्ध होताना आपण सगळेजण बघू शकतो। मुंबईत आपण मोर्चा केला, आणि त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत रोहित पवार केवळ आरोप करतात, त्यांना पुरावे द्यावे, मी त्यांना वेळ मागणार आहे। नाही, पण नंतरचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं नाही, त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर आम्ही नक्कीच ते पुरावे नीट बघू। काल त्यांच्या लिंकवर सुद्धा मी गुगल ड्राईव्हवरनं पुरावे दिलेले आहेत, मी व्यक्तिगत त्यांची वेळ तिथं मागितलेली आहे, ती वेळ ते देतील,
ती दिल्यानंतर मी त्यांना भेटेल, माझ्याकडे सर्व जे पुरावे आहेत ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्याचबरोबर आम्हाला 2 गोष्टी पाहिजे. एक तर विधी व न्याय विभागाने जे काही क्लिअरन्स दिलेलं आहे, कारण का काल अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडचा बॉल सिडकोचा हा डायरेक्ट राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. त्यामुळे विविध न्याय व्यवस्थेने विभागाने जे काही तिथं क्लॅरिफिकेशन दिलं ते आम्हाला पाहिजे. त्याच्याचबरोबर सिडकोली जे क्लॅरिफिकेशन आधी जे नाकारताना जे दिलं होतं ते सुद्धा क्लॅरिफिकेशन आम्ही मागितलेलं आहे. आता आम्ही आमचे पुरावे दिलेत. देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचा विभाग आणि त्यांचं सरकार आम्हाला लागणारे डॉक्युमेंट देत आहेत का आणि याच्यावर क्लिअर कट इन्व्हेस्टिगेशन होत आहे का हे आपण सर्वजण बघूया. पास झालं त्या विधेयकाला विरोध करताना सपाचे एक खासदार आहेत ते म्हणत होते की चक्की पिसिंग करणाऱ्यांना तुम्ही सोबत घेतलं, तुम्ही काय कारवाई करणार आहात? आता ते तर जग जाहीर आहे. ज्या ज्या लोकांवर तिथं ॲलिगेशन झालं, जसं विखे पाटलांवर झालं, अजितदादांवर झालं, अजून इतर मोठे नेते आहेत, अशोक चव्हाणांवर त्या ठिकाणी ॲलिगेशन झालं आणि हे सर्व लोक आता BJP बरोबर गेले. म्हणजे आधी तुम्ही त्यांच्या विरोधात बोलायचं, त्या ॲलिगेशन करायचं, करप्शनबद्दल बोलायचं आणि नंतर त्याच लोकांना BJPमध्ये तरी घ्यायचं, नाही तर मित्रपक्ष म्हणून घ्यायचं. याच्यावरून आपण काय समजायचं की BJPला काय पाहिजे तर फक्त सत्ता पाहिजे. करप्शन वगैरेचं त्यांचं काही पडलेलं नाही. त्यांना फक्त सत्ता मिळवण्यासाठी जे कुठले नेते कदाचित दुर्दैव असतात, त्यांच्याकडे अनेक चांगले नेते असताना सुद्धा त्यांना बाहेरून इम्पोर्टेड नेते घ्यावे लागतात. ही म्हणजे फारच दुर्दैवी परिस्थिती असं आपल्याला म्हणावं लागेल. राष्ट्रपती पदासाठी आता देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची फोनवरून संवाद साधणार आहेत आणि CP राधाकृष्णन यांनाच मतदान करा, तुम्ही तुमचा उमेदवार उतरवू नका अशी विनंती ते करणार आहेत. नाही, शेवटी ते फोन करतील, आमचे नेते भूमिका घेतील. त्यामुळे नेत्यांचा तो विषय, याच्यावर मी काय बोलून उपयोग नाही असं मला वाटतं. संघाच्या कार्यालयामध्ये कधीही अजित पवार आजपर्यंत गेलेले नाहीयेत. दादा, संघाच्या कार्यालयात अजित पवार कधीही गेलेले नाहीत. मात्र सुनेत्रा पवारांना थेट कंगना राणावत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजर लावली आहे. तिथं भारत मातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी गोळवसकरांचा देखील फोटो आहे. ते फोटो देखील आता समोर आलेले आहेत. माझं एकच म्हणतं आहे, अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला RSSची भूमिका काय हे कुठंतरी त्यांना जाणून घ्यावं. त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा OBC आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठंतरी RSSच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे. मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत. मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील. मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे. दादा, बिहारची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये आपली राष्ट्रवादी सहभागी होते असं नाही, अजून तरी आम्हाला काय सांगितलेलं नाही. आम्ही फक्त राज्यासाठी तिथं जबाबदार आहोत. काही सेल आणि फ्रंटलची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात काय होतं आणि आमचा पक्ष काय करतो हे तरी मला तिथं बोलता येणार नाही. देखो, ये जो चार्जशीट इन्हीं फाइल की है वो टोटली गलत है. उसके खिलाफ हम अभी कोर्ट में आए हैं. चार्जशीट में भी बहुत सारी गलतियां ईडी ने वहाँ पे की है. जनरली लोग क्या करते हैं, चार्जशीट के खिलाफ कभी बोलते नहीं. हम चार्जशीट के खिलाफ बोल रहे हैं. बहुत सारे लोग चार्जशीट में जो मुद्दे दिए उसमें से कैसे तो भी अपने को बचाने का या टाइम पास करने का उसका सोचते हैं. लेकिन मैं यहाँ पे ये चार्जशीट के खिलाफ, मतलब ईडी ने जो कार्रवाई की है वो गलत तरीके से की है. वहाँ पे प्रशासक था, वहाँ पे एडमिनिस्ट्रेटर था. जब मैंने कंपनी ली थी, मैंने जिस रेट पे ली थी उसके पहले उसका रेट कम था, लेकिन जब प्रशासक आया मैंने ऊंचे भाव में वो कंपनी वहाँ पे ली है. इसलिए हम हमारी भूमिका वहाँ पे प्रस्तुत कर रहे हैं. हमारा न्याय व्यवस्था पर विश्वास है. न्याय व्यवस्था ने हमको यहाँ पे समन्स किया है, इसलिए उनका आदर करते हुए हम सब यहाँ पे आए. इस मामले में बात करें, जो मुख्य FIR है उसमें कई नेताओं के नाम है. जो मुख्य FIR है उसमें अजितदादा पवार का नाम है, मुशर्रफ जी का नाम है, उसी के साथ बहुत सारे ऐसे 75 नेता उनके नाम है. उसमें मेरा नाम नहीं है. मतलब मेन FIR में मेरा नाम न होते हुए भी मुझे सिर्फ, मैं इस सरकार के खिलाफ बोलता हूँ इसलिए मुझे अटकाया गया है. ईडी के लोग या अधिकारी इसमें जिम्मेदार नहीं है, लेकिन उनके ऊपर राजकीय प्रेशर होने के कारण शायद इसीलिए उनको इस तरीके से एक्ट करना पड़ता है. लेकिन जो भी चार्जशीट आई है वो गलत है, उसके खिलाफ हम अभी कोर्ट में आए हैं. नाही, ते का गेलेत, कशामुळे गेलेत हे सांगता येणार नाही. पण कुठेतरी उद्याच्या इलेक्शनबद्दलच ते जर मुद्दा तिथं मांडणार असतील, नाही तर उद्या जाऊन भाजपवर जाण्याची भूमिका ते घेत असतील, तर आज वेगळी, उद्या वेगळी, काल वेगळी अशी भूमिका सातत्याने एखादा पक्ष जर बदलत राहिला
तर त्याच्यावरची विश्वासार्हता कुठेतरी कमी होऊ शकते. पण राज ठाकरे साहेब CM साहेबांना कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी विषयाच्या बाबतीत गेले असतील. आज रस्त्याची परिस्थिती, सगळीकडे पाणी या मुंबईमध्ये आलेलं आहे, रस्त्यावरचे लोक सुखरूप नाही. आता वर जी चालणारी मोनोरेल आहे, म्हणजे हवेतले लोकसुद्धा आज दुर्दैवाने आज सुखरूप नाही. ते मुद्दे घेऊन कदाचित गेले असतील. ते जेव्हा बाहेर येतील तेव्हाच आपल्याला कळेल की त्या बाबतीत ते काय म्हणतात. सर, आपने जिस तरह से कहा कि चार्जशीट बिल्कुल गलत है और इसके खिलाफ आप ऊपरी अदालत का रुख करेंगे, क्या ईडी कोर्ट? अभी ईडी के भी लोग वहाँ पे आएंगे. देखो, ये सेशन कोर्ट है, फिर हाई कोर्ट में विषय जाएगा, फिर सुप्रीम कोर्ट में जाएगा. और हमारा विश्वास है कि इसी कोर्ट में एक तो बेल का विषय है, वो अभी आज देखेंगे. अगर कुछ गलत हुआ जो हमको लगता है, फिर हाई कोर्ट का ऑप्शन हमारे पास है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.